नमस्कार मंडळी, स्वागत आहे सर्वांचं माझ्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. सर्व मंडळींना नमस्कार, सर्वांचं स्वागत, अभिनंदन माझ्या चॅनलमध्ये. मित्रांनो बघा, आज आपण आलेलो आहे आंब्याच्या बागेमध्ये आणि या आंब्याच्या बागेसंदर्भात आपण थोडीफार माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहूया. तर मित्रांनो बघा, समोर दिसत आहेत आपल्याला हे आंब्याची झाडं आणि खूप सुंदर सुंदर असे त्याला आंबे आलेले आहेत, कैऱ्या आलेल्या आहेत, बघू शकता. अशा पद्धतीने त्याला मित्रांनो आंबे आले आणि हे आंबे आहेत, हापूस आहेत, केसर आहेत, तोतापुरी आहेत. सर्व प्रकारच्या जाती ह्या आपल्याला या बागेमध्ये पाहायला मिळेल. आणि पाहू शकता खूप सुंदर भरपूर आंबे आहेत. आणि जवळपास मित्रांनो आपण जर बाजारामध्ये जर आंबा विकत घ्यायला गेलो तर 100, 150, 200 रुपये डझन, किलो असा मार्केट असतं मित्रांनो आंब्याचं. आणि सहसा मग एवढे महागाचे आंबे आपण दररोज घेऊन आमरस किंवा खात नाही किंवा लोणचं वगैरे घालत नाही, थोडंच आणतो, मोजकंच घालतो. तर मित्रांनो हे आंबे जे लावलेले आहेत हे आपण बांधाच्या कडेने लावलेले आहेत, त्याच्यामुळं जास्त जागा काय गुंतलेली नाही. आणि मित्रांनो जवळपास एका झाडाचं वार्षिक उत्पन्न जर पाहिलं तर मित्रांनो जवळपास एक 10 कॅरेट माल एका झाडाला सहज निघत असेल. तर जवळपास तुम्हाला सांगतो 2,500-3 हजारला एक पेटी याची जाते. अशा 10-20 पेट्या सहज माल एका झाडाला निघतो. तर मित्रांनो जवळपास एका झाडाचं 10 ते 15 हजार रुपये वार्षिक इन्कम ह्या झाडांच्या माध्यमातून मिळतं मित्रांनो. आणि जागाही वेस्टेज गुंतलेली नाही. तर जवळपास ही आपली एक 10-15 झाडं आहेत ही सर्व. तर बघू शकता खूप फळे आहेत सर्वांना. तर अशा पद्धतीनं आपण आपलं जर वेस्टेज जागा असेल, बांध असेल किंवा पड जागा असेल आणि मित्रांनो अशा जागेवरती जर आपण ही अशी आंब्याची झाडं जर लावून दिली तर आपल्याला मित्रांनो खूप निश्चित असे याचा फायदा होणार आहे. आणि मित्रांनो आंब्याचा उपयोग खूप कशासाठी केला जातो. त्याच्यापासून ज्यूस तयार होतो, आमरस होतो, लोणचं होतं, अनेक पदार्थ याच्यापासून तयार होतात मित्रांनो. गोळ्या होतात, मँगो गोळी होते, भरपूर काही ह्या आंब्यापासून तयार होतं मित्रांनो. तर बघू शकता मित्रांनो खूप छान सुंदर असे आंबे आलेले आहेत आणि सर्व जातीचे आंबे मित्रांनो आपल्या ह्या बागेमध्ये आहेत. बाग म्हणजे बांधाच्या कडेला लावलेला आहे आपण, पण बघा. पण मित्रांनो याच्यासाठी एक उपाय आहे, म्हणजे सध्या आंब्यावरती बघा हे असे स्पॉट आलेले आहेत आणि याच्यावरती किडे आहेत. तर ते किडे काय करतात मित्रांनो, याच्या आतमध्ये शिरतात आणि याचा रस शोषून घेतात. आणि मग रस शोषून घेतल्याच्या नंतर हे जो आंबा आहे तो नंतर मग त्याच्यामध्ये कीड तयार होते आणि खराब होतो. तर मित्रांनो याच्यासाठी नियंत्रण म्हणून आपल्याला औषध फवारणी करणं खूप गरजेचं आहे. तर मित्रांनो बघा अशा पद्धतीने ही आंब्याची बाग आहे आणि खूप छान सुंदर बाग आहे. नक्की कमेंट करून सांगायचं मित्रांनो कशी वाटली आपली आंब्याची बाग. आणि खूप छान सुंदर त्याला माल आलेला आहे. आणि मित्रांनो आंब्याला जादा काय पाणी लागत नाही मित्रांनो. 1-2 वेळा उन्हाळ्यातून 1-2 वेळा जरी पाणी भेटलं तर त्याला खूप छान असा माल येतो. तसं बाकीच्या फळबागांचा जर तुम्ही थोडा विचार केला तर त्याला खूप पाणी लागतं आणि पाण्याशिवाय येत नाही. तर मित्रांनो याला पाण्याची फारशी गरज लागत नाही, कारण झाडे खूप मोठाली आहेत. फक्त 1-2 वेळा जरी उन्हाळ्यातून पाणी याला भेटलं तरी हा आंबा सहज येतो मित्रांनो. त्याच्यामुळे आंबा उत्पादन जर आपण करत असेल तर अशा पद्धतीने करा की जेणेकरून आपला फायदा होईल. अशा पद्धतीनं आंब्याचं उत्पादन करा मित्रांनो. आणि खूप छान सुंदर अशी आपली ही झाडे लावलेली होती बांधाच्या कडेने, ती आलेली आहे बघा. मधल्या काळामध्ये जरा वारं वावधान झाल्यामुळे बार खूप आलेला होता, काही झाडांचा बार गळून गेला, त्याच्यामुळे त्यांना फळधारणा आहे ती कमी झालेली आहे. तर बघू शकता मित्रांनो खूप छान सुंदर आंबे आहेत.
तर अशा पद्धतीने मित्रांनो माझी ही झाडं लावलेली आहेत. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगायचं आहे. आणि व्हिडिओ मित्रांनो शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि मित्रांनो असेच आपल्या माहितीचे नवीन नवीन व्हिडिओ येतात, तर नक्की आपण चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि वाटल्यास आपल्या मित्रमंडळींना पण शेअर करा. तर खूप खूप धन्यवाद व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल.